अवघ्या आठवडाभर असलेलं हिवाळी अधिवेशन आज संपलंय। आठवडाभराच्या या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अनेक मुद्द्यांवर खडाजंगी झाली आहे। अधिवेशन संपताच विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र डागलेलं आहे। अधिवेशनात मुंबई महापालिका नजरेसमोर ठेवून निर्णय घेण्यात आलाय असा विरोधक सूर आळवतायत। ही सगळी निवेदने जी आहेत, हे सगळे जे सरकारने निर्णय घोषित केलेले आहेत, जो काय निर्णय घेतला असेल ते सगळे महानगरपालिका डोळ्यासमोर ठेवून महानगरपालिकेशी संबंधित अशा प्रकारच्या सरकारने घोषणा केली आहे। विशेष करून मुंबई महानगरपालिका आणि ह्या मुंबई महानगरपालिकेशी संबंधित अनेक प्रकारचे निर्णय सरकारने घेतलेले आहेत। एक अधिवेशन असं होतं की निवडणुकीचा जुमला असं या अधिवेशनाचा आपल्याला नामकरण करता येईल। आणि दुसरं म्हणजे हे अधिवेशन लक्षवेधी अधिवेशन होतं। फक्त लक्षवेधी घ्यायचे आणि त्यातील लक्षवेधी महाराष्ट्रातील विचार करता मुंबईच्या अधिक आणि विदर्भाच्या कमी, अधिकाधिक प्रश्नावर मुंबईचेच लक्षवेधी होत्या आणि त्याला अमर्याद सारा वेळ या लक्षवेधीवर गेला। धोरणावर चर्चा करण्यासाठी अजिबात नव्हता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।